तर आता सातवा प्रश्न बघू आपण ना. सातवा प्रश्न बघा कसा आहे आपला. हा एक काटकोन त्रिकोण आहे DFE. येथे FG हा DE वर लंब आहे. हा तुकडा 8 आहे, हा पूर्ण 12 आहे लंबाचं माप. आणि तुम्हाला EG काढायचं आहे पहिल्यांदा EG, नंतर तुम्हाला FD काढायचं आहे, नंतर EF काढायचं आहे. एकदम इम्पॉर्टंट गणित या करायचं आहे. मी हे गणित तुम्हाला समजावून सांगतो आणि असंच एक गणित मी तुम्हाला होमवर्कला पण देणार. तुम्ही बघून घ्या, इथे भरपूर गणिताचं कॉम्बिनेशन आहे. पहिल्यांदा तर हे तुमच्या लक्षातच आलं असेल की लंबाचं माप जर 12 असेल आणि एक तुकडा 8 असेल तर दुसरा तुकडा काढण्यासाठी आपण भूमिती मध्याचा प्रमेय वापरणार आहोत. सांगा काय सांगतो भूमिती मध्याचा प्रमेय. कोण कुणावर लंब आहे? FG लंब आहे DE वर, राईट ना. हा FG दिसतोय तुम्हाला, हा FG कुणावर लंब आहे? DE वर. जर हा FG जर DE वर लंब असेल तर ते FG चा वर्ग म्हणजे लंबाचा वर्ग बरोबर ह्या दोन्ही तुकड्यांचा गुणाकार. या तुकड्याचं नाव DG आणि ह्या तुकड्याचं नाव EG. या दोन्ही तुकड्यांचा गुणाकार यालाच आपण म्हणतो भूमिती मध्याचे प्रमेय. भूमिती मध्याचे प्रमेय. भूमिती मध्याचे प्रमेय, जॉमेट्रिक मीन थेरम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुन्हा माप माहिती आपल्याला. FG किती तुमच्याकडे 12, DG माहिती का तुम्हाला 8, पण EG माहिती का नाही. मग 12चा वर्ग किती? 144. 8 जशाच्या तसं, EG जशाच्या तसं. 144 ला कितीने भागणार आपण आता? 8 ने. बरोबर काय? EG. तर EG जर तुम्ही काढलं तर 8 ने जर का तुम्ही त्या 144 ला भागलं तर उत्तर येतं 18. त्याच्यामुळे EG बरोबर किती झालं तुमचं आता? 18. हे EG किती माप आलं तुमचं आता? 18. पहिलं उत्तर. आता तुम्हाला काय काढायचंय? FD. FDचा जर तुम्ही विचार केला ना तर ही बाजू काढायची तुम्हाला. आणि ही बाजू काय माहिती का तुम्हाला? हा जो छोटासा काटकोन त्रिकोण तुम्ही जर बघितला ना, हा 90चा कोण आहे बरं का. कारण इकडून जसं 90चा कोण असतो तसं इकडून पण 90चा कोण असतो. तुम्ही जर वरच्या ह्या ब्लॅक केलेल्या त्रिकोणामध्ये जर बघितलं ना तर त्याची ही बाजू 8 आहे, ही बाजू 12 आहे आणि ही बाजू आपल्याला काढायची आहे. पण हा कोण 90चा आहे म्हटलं, ही बाजू काय येते? कर्ण. मग कर्ण म्हटलं तुम्ही इथं पायथागोरसचं काय वापरू शकता? प्रमेय. कोणत्या त्रिकोणामध्ये? फक्त ह्या त्रिकोणामध्ये. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? FGD मध्ये. काटकोन त्रिकोण FGD मध्ये तुम्हाला हे माप 8 आहे, हे माप 12 आहे, ते कळणार आहे पायथागोरसचं प्रमेय वापरून. ओके, म्हणून तुम्ही त्याला काटकोन त्रिकोण FGD म्हणा. काटकोन त्रिकोण FGD मध्ये. इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल्ड ट्रायंगल FGD. काय या FGD मध्ये? हा G कोण 90चा आहे बघा. मग हा कोण 90चा आहे म्हटल्यावर हा काय असणार तुमचा? कर्ण. पुन्हा FD चा वर्ग. FD चा वर्ग बरोबर आहे GD आणि GF च्या वर्गाची काय? बेरीज. म्हणून तुम्ही ते माप घ्या. DG चा वर्ग प्लस FG चा वर्ग. याला पायथागोरसचे काय म्हणतात? प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरस थेरम. लक्षात ठेवा तुम्ही पायथागोरसचे प्रमेय. बरोबर. आता माप भरा. FD चा वर्ग. FD तुम्हाला माहिती का? नाही. पण DG किती तुमच्याकडे? 8. म्हणून 8 चा वर्ग प्लस 12 चा वर्ग. 8 चा वर्ग किती? 64. 12 चा किती? 144. जर बेरीज केली तुम्ही तर 4 4 8, 6 4 10 आणि 1 1 2, 208 येते बघा. FD चा वर्ग 208. मग आता वर्गमूळ जर काढलं तुम्ही याचं टेकिंग स्क्वेअर रूट जर म्हटले तुम्ही त्याला टेकिंग स्क्वेअर रूट तर तुमच्या लक्षात येईल की FD बरोबर वर्गमुळात किती बनेल? 208. आता 208चं वर्गमूळ कसं काढणार तुम्ही? 208चं वर्गमूळ येते का पूर्ण काढता? नाही. म्हणून 208चे काय काढावे लागतात? अवयव. आता तुम्हाला 208 अशा दोन संख्यांचा गुणाकार शोधायचा आहे की ज्यांचा गुणाकार 208 तर पाहिजेच. ज्यांचा गुणाकार 208 पाहिजे पण त्यातल्या एका अंकाचं वर्गमूळ किती निघाला पाहिजे? म्हणजे वर्गमूळ निघाला पाहिजे. म्हणून 208 चे जर तुम्ही 16 आणि 13 हे अवयव बघितले तर तुमच्या लक्षात येईल बघा. 16 48 7 4 16 1 16 4 20. बरोबर. 16 आणि 13चा गुणाकार 208 येतो की नाही येतो? येतो. आणि त्यातल्या 16चं वर्गमूळ निघेल की नाही निघेल? निघेल. म्हणून आपल्याला हे 208 चे अवयव 16 आणि 13 घ्यायचे. सध्या आम्हाला कसं कळेल ते तुम्हाला असं लक्षात ठेवावं लागेल. अदरवाईज तुम्हाला त्याचे मूळ अवयव काढून ते करता येऊ शकतं. थोडी बिग टेक्निक आहे पण जमेल. एवढ्या गणितापुरतं तुम्ही लक्षात ठेवा 208 चे अवयव 16 गुणिले 13 आहे. म्हणून FD बरोबर 16चं उत्तर किती? 4. वर्गमुळात 13 जशाच्या तसे. हे दुसरं माप कळालं आपल्याला. कळून गेलं आपल्याला. FD बरोबर 4 वर्गमुळात 13.
आता तुम्ही ज्याप्रमाणे एफडी काढले त्याप्रमाणे ईएफ पण काढू शकता. ईएफ काढण्यासाठी तुम्हाला खालच्या त्रिकोणात यावं लागेल. खालच्या त्रिकोणात पण तुम्हाला लक्षात येत असेल हा काटकोन त्रिकोण आहे, कारण हा जी कोण दिलीचा आहे 90चा, म्हणून त्याचा हा कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग ह्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणून आता तुम्ही या काटकोन त्रिकोणाचा वापर करणार आहे. आता हे आपलं तिसरं गणित आहे बघा. एकाच गणितात तुम्हाला पहिल्यांदा भूमिती मध्याचा प्रमेय वापरावा लागला, मग पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागला, परत एकदा पायथागोरसचा प्रमेय वापरा. आता त्रिकोण कोणता घ्या? ईजीएफ. म्हणून असं म्हणा काटकोन त्रिकोण ईजीएफ मध्ये. काटकोन त्रिकोण ईजीएफ मध्ये सांगा काय आहे काटकोन त्रिकोण ईजीएफ मध्ये? जी कोण 90चा आहे म्हणून हा ईएफ काय असणार? कर्ण. नीट बघा बरं का, कारण ह्या 90ला झाले की काय मिळतो आपल्याला? कर्ण. सर एफ पण 90चा आहे. एफ नका बघू तुम्ही हा छोटा त्रिकोण बघा. छोट्या त्रिकोणामध्ये तुम्हाला 90चा कोण कोणता दिसतोय? जी. म्हणून कर्ण कोणता आहे तुमचा? ईएफ. म्हणून ईएफ चा वर्ग बरोबर ईजी चा वर्ग प्लस एफजी चा वर्ग. ईजी चा वर्ग प्लस एफजी चा वर्ग, कारण पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. आता माफ भरा परत एकदा. ईजी किती तुमचं? 18. एफजी किती आहे? 12. 18चा वर्ग 324, 12चा वर्ग 144. दोघांची जर बेरीज केली तुम्ही तर 468. परत तुम्ही आता याचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढू म्हटलं तुम्ही, टेकिंग स्क्वेअर रूट म्हटलं तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल बघा की ह्या 468चं वर्गमूळ निघत नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? ईएफ बरोबर वर्गमुळात 468. आता जसे 208च्या अवयव काढले होते की आपण 16 आणि 13, कारण 208चं पूर्ण वर्गमूळ निघत नाही म्हणून, तसं 468चं पण पूर्ण वर्गमूळ निघत नाही ना, तर अवयव काढावे लागतात. मग अवयव काय पडतात? 36 आणि 13. कारण तुम्ही यांचं गुणाकार करून बघा. 13 78, 48, 7, 33, 39 आणि 7 जर केली तुम्ही तर 468 येतं बघा. म्हणून तुम्हाला याचे अवयव 36, 13 घ्यायचे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एवढ्या गणितापुरतं, कारण याचे वर्गमूळ पूर्ण निघत नाही म्हणून. आणि मग 36चं वर्गमूळ 6 आणि 13 वर्गमूळ जशाच्या तसं. तर हे तुमचं ईएफ. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. बघा तुम्ही हे गणित एकदम मोठं गणित आहे, कारण या एकाच गणितात तुम्हाला 3 वेगळे वेगळे गणित करायचे. सगळ्यात पहिलं गणित तुम्हाला ईजी काढण्यासाठी कोणतं करावं लागलं की हा एफजी कुणावर लंब आहे? डीई वर. मग एफजी चा वर्ग बरोबर जीडी गुणिले ईजी करा आणि असं करून तुम्ही भूमिती मध्याचा प्रमेय वापरला तर हे 18 भेटेल तुम्हाला. राईट. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे एक पायथागोरसचा प्रमेय वापरा. या त्रिकोणात दिसतंय तुम्हाला, कारण दोन बाजू माहिती आहे, कर्ण काढायचं आहे. आणि तिसरा माप काढण्यासाठी तुम्ही परत इथं पायथागोरसचा प्रमेय वापरा. इथे पण दोन बाजू माहिती कर्ण काढायचं आहे. तर असं दोनदा पायथागोरसचा प्रमेय, एकदा भूमिती मध्याचा प्रमेय आणि मग हे गणित संपलं. काल तुम्हाला आता त्याचप्रमाणे तुम्ही हे गणित करू शकता. इथे पण मी तेच गणित तुम्हाला बनवून दिलं की इथं मी एक तुकडा किती दिला? 16. दुसरा तुकडा किती दिला? 9. आता पहिल्यांदा तुम्ही बीक्यू काढा. तर बीक्यू काढण्यासाठी तुम्हाला भूमिती मध्याचा प्रमेय वापरावा लागेल, कारण लंबाचा वर्ग बरोबर तुकड्याचा गुणाकार. मग बीक्यू काढा आणि बीक्यू कळालं की वर पायथागोरसचा प्रमेय वापरा आणि बीक्यू कळालं की खाली पायथागोरसचा प्रमेय वापरा. म्हणजे एकदा भूमिती मध्याचा प्रमेय, दोनदा पायथागोरसचा प्रमेय. तेव्हा तुम्हाला बीक्यू, एबी आणि बीसी कळेल. तेव्हा तुम्ही हे गणित सोडवून बघा म्हणजे तुमच्या लक्षात. ओके. आता आपण 8वा प्रश्न बघू. 8वा प्रश्न एकदम सोपा आहे. 8वा प्रश्न तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. एका आयताची लांबी 35, रुंदी 12, तर तुम्हाला कर्ण काढायचं आहे. लेंथ 35 सेंटीमीटर, ब्रीड 12 सेंटीमीटर आणि आपल्याला हायपोटेन्यूज काढायचा आहे आयताचा. आयत माहितीच असेल सगळ्यांना, असा आयत असतो. राईट ना. आयताच्या बाबतीत काय खासियत आहे तुम्हाला माहिती सगळ्यांना की आयताचा पण प्रत्येक कोण कितीचा असतो? 90चा. हा कोण आपण 90चा घेणार आणि लांबी ही घेणार आपण. ही अशी लांबी असते. लांबी किती आहे? 35. आणि ही रुंदी घेणार आपण. रुंदी किती आहे? 12. आणि आपल्याला हात म्हणून काय करायचं आहे? काढायचं आहे. अगदी सोपं. काय करणार आपण? कर्ण एसी काढण्यासाठी, कर्ण काढण्यासाठी काय करणार आपण इथं? आता कर्ण एसी काढण्यासाठी, डायगोनल एसी काढण्यासाठी काय करणार? तुमच्या लगेच लक्षात येत असेल. इथे सुद्धा आपल्याला पायथागोरसचा काय वापरता येतो? प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय तेव्हाच वापरता येतो की जिथे काटकोन त्रिकोण असतो, ज्याच्या दोन बाजू माहिती असतात आणि तिसरी काढायची असते. तसं इथं करा तुम्ही काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये की एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. राईट. आता त्याच्यानंतर एसी आपल्याला माहिती का नाही? एबी किती आहे? 12. बीसी किती आहे? 35. 12चा वर्ग 144, 35चा वर्ग 1225. मग यांची बेरीज केली तर 1369. आणि आता वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढू. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. तर तुमच्या लक्षात येईल की एसी बरोबर किती आलं? 37. मग रिमार्क द्या. म्हणून त्या आयताच्या कर्णाची लांबी बरोबर 37 सेंटीमीटर.
आयताच्या कर्णाची लांबी बरोबर 37 सेंटीमीटर किंवा 37 सेंटीमीटर आहे. Therefore, diagonal of rectangle is 37 सेंटीमीटर. ओके, एकदम सोपं गणित आहे, एकदम साधं. पायथागोरसच्या प्रमेयाचं गणित आहे फक्त. कर्णाचा वर्ग बरोबर या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 12चा वर्ग 144, 35चा वर्ग 1225, दोघांची बेरीज 1369, 1369चा वर्ग 37. सर आमचा पाठ नाही, पाठ तर करावा लागेल, नाही तर लक्षात ठेवावं लागेल. 1369चा वर्ग 37 आहे, म्हणून ह्या आयताचा कर्ण 37 सेंटीमीटर आहे. ओके, बघा आता आपण हा 9वा प्रश्न बघतोय. 9वा प्रश्न हा सिद्ध करायचा प्रश्न आहे. आतापर्यंत जेवढे पण प्रश्न होते ते एकदम सिंपल होते, कारण गणित करायला. हा एकमेव प्रश्न आहे की सिद्ध करायचं, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला चांगला समजून घ्यावा लागेल, लक्षात ठेवा. काय सिद्ध करायचं आहे आपल्याला? PQ चा वर्ग. PQ म्हणजे या मोठ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे बरं का. या कर्णाचा वर्ग बरोबर 4PM चा वर्ग. या छोट्या काटकोन त्रिकोणाचं कर्ण आहे बरं का, -3 PR चा वर्ग. PR म्हणजे ही बाजू. असं दिसतंय आपल्याला काहीतरी. तर याच्या सिद्धतेच्या आपल्याला स्टेप मी बनवतो, त्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला M हा QR चा काय दिलेला आहे त्यांनी मध्यबिंदू, म्हणून तो वापर करा तुम्ही. सगळ्यात पहिला M इज द मिडपॉइंट ऑफ QR. M हा QR चा मध्यबिंदू. याचा वापर काय करणार तुम्ही? M हा QR चा मध्यबिंदू आहे म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे बाळांनो की M जर QR चा मध्यबिंदू असेल तर हे जे आर्यम माप आहे ना, आर्यम माप आणि MQ माप सारखं असणार. आपल्याला काय करायचंय, हे आर्यम माप जे आहे ना, आर्यम माप ते कुणाच्या अर्थ घ्यायचंय? QR च्या. जी खालची जी बाजू आहे त्या QR च्या पूर्ण हे आर्यम माप कसे अर्ध आहे. याला समीकरण नंबर 1 म्हणून ठेवा. याचा आपल्याला कुठेतरी उपयोग होईल, तिथे आपण करणार आहोत. कारण ह्या मध्यबिंदूचा अर्थ असतोय, हा मध्यबिंदू आहे खालच्या बाजूचा, याचा अर्थ हा आर्यम तुकडा आणि QM तुकडा कसा आहे? सारखा. म्हटल्यावर हा एकटा आर्यम तुकडा पूर्ण QR च्या कसा असतो? अर्धा. हे लक्षात ठेवा तुम्ही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता काय करायचं? PQ साठी एकदा काटकोन त्रिकोण वापरायचा. PQ साठी काटकोन त्रिकोण वापरत असताना ही बाजू तुम्ही बघू नका. आता बघा तुम्हाला हा काटकोन त्रिकोण दिसेल, म्हणून तुम्ही काय करा, येथे काटकोन त्रिकोण PRQ मध्ये काटकोन त्रिकोण PRQ मध्ये सांगा, काटकोन त्रिकोण PRQ मध्ये काय दिसतं तुम्हाला? इन राईट अँगल ट्रायंगल PRQ, इन राईट अँगल्ड ट्रायंगल PRQ. काय आहे? कर्ण कोणता आहे सांगा? कर्ण कोणता आहे? PQ. मग PQ चा वर्ग बरोबर एक बाजू कोणती? PR आणि दुसरी बाजू कोणती? QR. PQ चा वर्ग प्लस QR चा वर्ग, याला म्हणतात पायथागोरसचा थिअरम, पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय वापरले आपण एकदा, पायथागोरस थिअरम वापरला एकदा आपण. आता इथे लक्षात ठेवा हा. पण इथे तुम्हाला 3 नावं दिसताय बघा. PQ चा वर्ग दिसतोय, PR चा वर्ग दिसतोय आणि QR चा वर्ग दिसतोय. तर सिद्धतेमध्ये तुम्ही जर बघितलं तर PQ चा वर्ग लागतोय तुम्हाला, PR चा वर्ग पण लागतोय तुम्हाला, पण QR लागतंय का तुम्हाला? नाही. मग आपण काय करू? मुद्दा म्हणून हे PQ चा वर्ग तसंच ठेवू आणि हे प्लस PR चा वर्ग इकडे आणून मायनस करू आणि याला काय म्हणू? QR चा वर्ग. असं करता येतं आपल्याला. म्हणजे ह्या QR च्या वर्गाची आपण किंमत बनवतोय. का बरं? कारण QR आपल्याला इथं गणितात पुढेच नकोय ना, म्हणून QR आपल्याला काढून ही किंमत भरता आली पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. एकदा आपण या मोठ्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला, PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग प्लस QR चा वर्ग आणि मग हे प्लस PR इकडे आणून काय केलं? मायनस आणि QR चा वर्ग तशाच तसं. थोडक्यात आपण QR च्या वर्गाची अशी किंमत बनवून ठेवली, PQ चा वर्ग मायनस PR चा वर्ग. सर आम्हाला कसं कळेल? तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल अशी किंमत बनवायची म्हणून. कशी? ह्या मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग प्लस QR चा वर्ग आणि मग हे प्लस PR इकडे आणून मायनस PR, तेव्हा तुम्हाला इकडे QR दिसेल. तर QR च्या वर्गाची ही वजाबाकी मिळाली आपल्याला. QR चा वर्ग जसाच तसा ही वजाबाकी. का? कारण पुढे वापरायची आपल्याला. ओके. आणि आता तिसरा काटकोन त्रिकोण वापरायचा, सॉरी म्हणजे हा छोटा काटकोन त्रिकोण वापरायचा. नाव काय या छोट्या काटकोन त्रिकोणाचं? PRM. वापरा याच्यामध्ये काटकोन त्रिकोण PRM मध्ये वापरा. आता काटकोन त्रिकोण PRM मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल PRM काय दिसतं तुम्हाला? आता ह्या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोण आहे? PM. मग PM चा वर्ग बरोबर PR चा वर्ग प्लस RM चा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थिअरम.
बरोबर. हे छोटासा काटकोन त्रिकोण दिसतोय तुम्हाला, हा कर्ण दिसतोय PM, ही उभी बाजू PR, आडवी बाजू काय RM. आता तुम्ही पहिल्यांदा RM आपण काढून ठेवलेलं आहे बघा. RM बरोबर 1/2 QR केली, पहिल्यांदा ते वापरू. हे जशाच्या तसं, हे जशाच्या तसं, आणि या RM च्या ऐवजी 1/2 काय वापरणार आपण QR. कारण पण देणार त्यांना लागलंच तर 1 वर. त्यासाठीच ते अगोदर करून ठेवलंय फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर ना. ते जे RM माप दिसतंय का, त्या RM ची किंमत 1/2 QR होती ना, कारण RM मध्ये बिंदू म्हटलं हे RM QR च्या कसं आहे अर्ध, ते तिथे तुम्ही करून ठेवा. मग हे जशाच्या तसं प्लस QR चा वर्ग आणि 2 चा वर्ग किती येतो 4. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, जर असं छेदस्थानी एखादा अंक असेल तर त्याने सगळ्यांना गुणून घ्यायचं, म्हणून 4 ने आपण सगळ्यांना गुणू, 4 ने गुणू, मल्टिप्लाइंग बाय 4. गुणा आता सगळ्यांना 4 ने, वरच्या पूर्ण इक्वेशनला 4 ने गुणायचे आपल्याला. ओके. तर इथे 4 येईल, 4PM चा वर्ग, इथं पण 4 येईल, 4PR चा वर्ग, आणि इथं पण 4 येईल, 4QR चा वर्ग. पण त्याच्या खाली 4 आहे की नाही आहे, आहे, म्हणून ते 4 काय होईल, कट होईल. म्हणून हे 4PM चा वर्ग बरोबर 4PR चा वर्ग प्लस QR. राईट. इथं का तुम्हाला हे झालं तुमचं. त्याला आता तुम्ही RM च्या ऐवजी 1/2 QR वापरून एवढं याला सॉल्व्ह करू शकले. आता उत्तरात जर तुम्ही बघितलं तर थोडंफार तुम्हाला दिसतंय, 4PM चा वर्ग आलेला दिसतोय, 4PR चा वर्ग असं दिसतंय, आणि हे QR चा वर्ग जास्तीचं दिसतंय. म्हणूनच इथे मी QR च्या वर्गाची किंमत बोलून ठेवली, कारण तो QR चा वर्ग आपल्याला कट करायचा आहे. म्हणून QR च्या वर्गाच्या ऐवजी आपण आता हे वापरणार आहोत, ही वजाबाकी आपण तिथे वापरणार आहोत. म्हणून आता तुम्ही 4PM चा वर्ग तसाच ठेवा, 4PR चा वर्ग पण तसाच ठेवा, आणि ह्या QR च्या वर्गाच्या ऐवजी ही वजाबाकी वापरा, PQ चा वर्ग मायनस PR चा वर्ग. राईट. आता तुमच्या लक्षात येईल काय काय होतंय बघा. हे 4PM चा वर्ग जशाच तसा, हे 4PR चा वर्ग जशाच, 4PR च्या वर्गातून हा 1PR चा वर्ग वजा करून टाका. 4PR च्या वर्गातून 1PR चा वर्ग गेला तर 3PR चा वर्ग उरला, आणि हे PQ चा वर्ग. राईट. आता आपल्याला एका साईडला PQ पाहिजे, म्हणून हे प्लस 3PR चा वर्ग इकडे आणून वजा करा. 4PM चा वर्ग वजा 3PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग. थोडक्यात आता तुम्ही साईड चेंज करून त्याला सांगा, PQ चा वर्ग बरोबर 4PM चा वर्ग मायनस 3PR चा वर्ग. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. सो इट इज प्रूव्ड, सिद्ध झाले. बरोबर. आता कशी सिद्ध झाली परत एकदा आपण बघण्याचा प्रयत्न करू. ही सिद्धता तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, असं करायचंय. म्हणून कसं करायचंय बघा, 3 स्टेप मध्ये आपण याला करणार आहोत. पहिली स्टेप, तुम्ही M हा मध्यबिंदू सांगा, आणि RM हा जो भाग आहे तो QR च्या अर्धा करून ठेवा. राईट. आणि मग मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये PQ चा वर्ग PR चा वर्ग प्लस QR चा वर्ग करा, त्याचबरोबर प्लस PR इकडे मायनस PR करा, आणि QR च्या वर्गाची अशी वजाबाकी तयार करून ठेवा. QR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग वजा PR चा वर्ग. त्याला इक्वेशन 2 द्या, त्याला इक्वेशन 1 द्या, आणि मग तुम्ही या छोट्याशा काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरा, की PM चा वर्ग बरोबर PR चा वर्ग प्लस RM चा वर्ग, पायथागोरसचा प्रमेय. मग हे नाव जशाच तसं, हे नाव जशाच तसं, पहिल्यांदा हे RM काढून 1/2 QR भरा, 1/2 QR चा वर्ग. मग QR चा वर्ग आणि 2 चा वर्ग किती 4, आणि मग सगळ्या इक्वेशनला 4 ने गुणा. इथं 4 आलं, इथं 4 आलं, इथं पण 4 आलं, हे 4 काय झालं कट. मग हे इक्वेशन मिळालं. मग राहिलं फक्त हे QR बदलायचं. QR बदलून ही वजाबाकी टाकून द्या तिथं. हे QR काढा, आणि ही PQ चा वर्ग वजा PR चा वर्ग वजा तिथं भरा. मग हे जशाच्या तसं. मग ह्या 4PR च्या वर्गातून हा 1PR चा वर्ग गेला की 3PR चा वर्ग उरतो, हे आणि हे जशाच्या तसं. आता ही साइड आणि ही साइड सेम आली बघा. फक्त आपल्याला काय करायचं राहिले, हे प्लस 3PR चा वर्ग इकडे आणून काय करायचंय मायनस, हे प्लस 3PR चा वर्ग बरोबर मायनस 3PR चा वर्ग, आणि मग इकडे राहिलं PQ चा वर्ग. म्हणजे थोडक्यात PQ चा वर्ग बरोबर 4PM मायनस 3PR चा वर्ग. असं लक्षात घ्या तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला ही सिद्धता करावी लागणार आहे, तरच ती जमेल तुम्हाला. 1-2 वेळा तुम्ही बघा, तुमच्या ती लक्षात येईल, काही अवघड नाही. आता आपण एक शेवटचा प्रश्न बघणार आहोत, 10वा. तो 9वा प्रश्न मला माहिती थोडा वरच्या स्तराचा आहे, तो 4 मार्कासाठी परीक्षेला विचारला जातो. तो प्रश्न तुम्ही 1-2 वेळा घरी सोडून बघा रफ पेज वरती, म्हणजे तुम्हाला तो येऊन जाईल. जास्त काही अवघड नाहीये. लक्ष द्या. 10वा प्रश्न, आता एक शेवटचा प्रश्न आपण बघूया. हा पण इम्पॉर्टंट आहे, कारण हा दिसायला खूपच बंबार्ड वाटतोय, पण सोपा आहे, एवढं काही अवघड नाही. बघा काय आहे ना, मी मराठीतच प्रश्न लिहिलेला आहे, कारण मराठीत आणि इंग्लिशमध्ये प्रश्न लिहिला असतं तर जागा लागली असते, म्हणून मी मराठीत लिहिलेला आहे. इंग्लिशवाल्यांनी प्लीज पुस्तकातून हा प्रश्न घेऊन घ्या. ओके. काय प्रश्न आहे बघा.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकींना समांतर आहे. एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे, दिसतोय तुम्हाला हा रस्ता. समजा या रस्त्याच्या समोर दोन इमारती आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला इकडे एक इमारत आहे, इकडे एक इमारत आहे. या इमारतीची भिंत आणि या इमारतीची भिंत एकमेकींना कशी आहे? समांतर. लक्षात घ्या, ही एक इमारतीची भिंत झाली आणि ही पण एक इमारतीची भिंत. अशा दोन इमारतीच्या काय आहे? भिंती आहे. आणि इमारतीच्या भिंती अशा परपेंडिक्युलर साईडमध्ये असतात. हा रस्ता आहे तुमचा रोड. आणि ह्या इमारती, ओके, ह्या इमारतीचं नाव देऊ आपण ए बी आणि ह्या इमारतीचं नाव देऊ आपण पी क्यू. ओके, हे काय बोलतोय बघा. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंचीपर्यंत पोहोचते, असलेल्या खिडकीपर्यंत पोहोचते. म्हणजे एक लॅडर आहे बघा, शिडी. ही शिडी दिसते तुम्हाला सगळ्यांना. आपण इथे मध्ये एक नाव दिलं, समजा इथे नाव दिलं आपण टी. काय नाव दिलं? टी. तर तुमच्या लक्षात येईल बघा की ही शिडी आहे, एक शिडी आहे, लॅडर. कसं असतं, ही भिंत उभी आहे, हा आडवा रस्ता आहे. रस्त्यावर जर तुम्ही इथे या टोकापर्यंत शिडी ठेवली तर शिडी अशी भिंतीला काय करावी लागते? आपल्याला झुकवावी लागते. तर ही शिडीची लांबी आपल्याला माहिती 5.8 मीटर आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती की ती या इमारतीच्या या खिडकीजवळ किती उंच पोहोचते? 4 मीटर. म्हणजे ही उंची किती आहे? 4.4 मीटर. आणि 5.8 मीटर लांबीची काय आहे? शिडी आहे. ओके, नंतर पुढे काय केलं त्यांनी? नंतर पुढे काय केलं? हे रस्त्यावरचं जे टोक आहे का, हे टोक तसंच दाबून धरलं आणि ही शिडी इकडच्या इमारतीवरून उचलून तिकडच्या इमारतीवर टाकली. त्यावेळेस ती शिडी इथं पोहोचली. अशी समजा या ठिकाणी पोहोचली. शिडी तर तीच आहे, फक्त इकडे झुकलेली होती, आता तिकडे झुकली. म्हणून लांबी काय बदलणार आहे का? लांबी तीच असणार आहे, 5.8 मीटर. पण त्यांचं असं म्हणणं आहे की शिडी जेव्हा आपल्या दुसऱ्या इमारतीवर टाकली तेव्हा ती किती उंच पोहोचली? 4.2 मीटर पोहोचली. तर तुम्हाला सांगायचंय की या रस्त्याची रुंदी काय? अगदी सरळ आहे. आकृती बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा की अगोदर जी शिडी होती ना 5.8 मीटर लांबीची इकडे, ती तेव्हा 4 मीटर उंचीपर्यंत पोहोचली होती. आणि जेव्हा इकडे टाकली तेव्हा ती किती उंच पोहोचली? 4.2 मीटर. म्हणजे सरळ सरळ ही शिडी इकडे टाकलेली आहे. अगोदर त्या शिडीचं नाव एटी होतं, लांबी 5.8 मीटर होती. ती शिडी उचलून अशी इकडे टाकली, तर नाव काय बनलं? पेटी. पण लांबी 5.8 मीटरच्या ऐवजी काही दुसरी बनणार आहे का? ती पण 5.8 मीटर बनली. पण जेव्हा ती इकडच्या भिंतीवर टाकली होती तेव्हा ती किती मीटर उंच पोहोचली होती? 4 मीटर. आणि जेव्हा इकडच्या भिंतीवर टाकली तेव्हा ती किती उंच पोहोचली? 4.2 मीटर. तर तुम्ही या खालच्या रस्त्याची रुंदी काढा. अगदी सोपं आहे. एकदा इकडचं पायथागोरसचं प्रमेय वापरा तेव्हा तुम्हाला बीटी कळेल. मग इकडचं पायथागोरसचं प्रमेय वापरा तेव्हा तुम्हाला बीटी कळेल. आणि पायथागोरसचा दोनदा वापर केल्यानंतर बेरीज करा तर तुम्हाला रस्त्याची रुंदी कळेल. एकदम सोपं आहे. दोनदा पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. पहिल्यांदा इकडे सांगा, इकडे काय आहे? या 80चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस बीटीचा वर्ग, पायथागोरसचे प्रमेय. बघा वापरू. एटी किती तुमचं? 5.8चा वर्ग. एबी किती आहे? 4 आणि बीटी जशाच्या तसं. आता 5.8चा वर्ग तुम्हाला काढावं लागेल. असं 58 गुणिले 58 करून 88 64 4 8 6 8 45 आणि 6 किती? 46 प्लस 5 8 40 0 8 4 5 5 25 4 29 4 6 9 4 13 आणि 2 1 3 3364. तुम्हाला 58चा वर्ग येतो हे लक्षात ठेवा. 3364. पण वर्गात कसं असतं? जसं या संख्येला 1 अंकानंतर पॉईंट असतो तेव्हा वर्गाला 2 अंकानंतर पॉईंट असतो. 4चा वर्ग किती? 16. तोपर्यंत हे बीटीचा वर्ग जशाच्या तसं. हे 33.64 आणि हे प्लस 16 इकडे काय होता? -16 बरोबर बीटीचा वर्ग. आता जर तुम्ही यांची वजाबाकी केली तर 17.64 येईल. 17.64 बरोबर बीटीचा वर्ग. आणि मग वर्गमूळ काढून घ्यायचं. वर्गमूळ काढलं तर बीटी बरोबर या 1764चं वर्गमूळ 42 बघा. म्हणून 42 पण एका अंकानंतर काय द्या? पॉईंट द्या. कारण कसं असतं, इथं जर 2 अंकानंतर पॉईंट असेल तर वर्गमूळ काढल्यानंतर किती अंकानंतर पॉईंट येतो? 1. परत एकदा बघून घ्या तुम्ही. या काटकोन त्रिकोणामध्ये ह्या 80चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग प्लस बीटीचा वर्ग. 80 5.8 आहे, एबी 4 आहे, बीटी तुम्हाला माहित नाही. 5.8चा वर्ग 33.64 येतो. गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं. 4चा वर्ग 16 प्लस 16 इकडे काय? -16. याची वजाबाकी 1764 आणि 1764चं वर्गमूळ 42. पण इथं 17.64 असेल ना तर उत्तराला एका अंकानंतर पॉईंट येतो वर्गमूळाच्या. लक्षात ठेवा. म्हणून बीटी 4.2 आला बरं का? हे आलं. आता सेम सिमिलरली इकडच्या काटकोन त्रिकोणामध्ये वापर करा. इकडचा 2 नंबरचा काटकोन त्रिकोण वापरा. इकडच्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कोणतं राहील? पीटी, उभी बाजू पीक्यू, आडवी बाजू क्यू.
तुम्ही काय म्हणणार तुम्ही पीटीचा वर्ग बरोबर पीक्यूचा वर्ग प्लस क्यूटीचा वर्ग, कारण पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम. मग माप भरा आता. पीटी माप किती तुमचं 5.8, तुम्ही इथं 5.8 चा वर्ग भरा. पीक्यूचा वर्ग म्हणजे 4.2 चा वर्ग आणि क्यूटी तुम्हाला माहित नाही. 5.8 चा वर्ग आत्ताच काढला होता तुम्ही 33.64. तुम्ही इथं 33.64 लिहा, इथे याचा वर्ग 17.64, 42 चा वर्ग आणि हे जशाच्या तसं. हे 33.64 आणि हे प्लस 17.64 इकडे आणून काय करा मायनस, हे बरोबर क्यूटीचा वर्ग. मग वजाबाकी करा तर 16.00 येते बघा. 16.00 म्हणजे 16 थोडक्यात. मग वर्गमूळ काढा. तर वर्गमूळ काढलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, टेकिंग स्क्वेअर रूट केल्यावरती क्यूटी बरोबर किती आहे 4. आणि एकदा का क्यूटी कळालं तुम्हाला, हे 4 आहे, हे बीटी पण कळालं 4.2 आहे, तर रस्त्याची रुंदी कळेल ना तुम्हाला. रस्त्याची रुंदी म्हणजे तिचं नाव काय आहे, पूर्ण रस्त्याची रुंदी काढण्यासाठी तुम्ही बीक्यू काढाल की नाही. रस्त्याची रुंदी ही बीक्यू आहे की नाही पूर्ण, आणि बीक्यू मध्ये तुम्हाला ह्या बीटी आणि क्यूटीची बेरीज करावी लागेल, बीटी प्लस क्यूटी. मग बीटी किती आलेले आहे तुमचं, बीटी 4.2 आणि क्यूटी किती आलेले फक्त 4. दोघांची बेरीज केली तर 8.2 मीटर. Therefore, width of road is equal to 8.2. इकडचा काटकोन त्रिकोण वापरा, तुम्हाला बीटी भेटतं बघा. इकडचा काटकोन त्रिकोण वापरला तर बीटी 4.2 भेटली आणि इकडचा काटकोन त्रिकोण वापरला तर क्यूटी भेटली, क्यूटी 4 भेटलं. हे 4.2 आणि हे 4 पूर्ण रस्ता 8.2 मीटर आहे. हे आपलं डावं गणित आहे. आता आपण आज पूर्ण सराव संच 2.1 घेतलेला आहे. तुम्ही हा सराव संच नीट फेअर रजिस्टर मध्ये लिहून घ्या आणि त्याची पुन्हा 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 प्रॅक्टिस करा, कारण 2.1 हाच या धड्याचा सगळ्यात मेन सराव संच आहे. त्याच्यानंतर राहिलाय फक्त 2.2 आणि मग दोन्ही सराव संच झाले की आपला धडा संपेल आणि मग आपण टेस्ट घेऊ. टेस्ट कशी घ्यायची हे आपण ठरवू, पण तत्पूर्वी तुम्ही या सराव संचाची चांगली प्रॅक्टिस